नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया मेथी मटार मलाई. नेहमी तीच मेथीची भाजी किंवा नेहमी तेच मटारची भाजी खाऊन कंटाळा आला असतो. तर आज आपण बनवूया एक वेगळा प्रकार मेथीचा आणि मटारचा. मेथी मटार मिक्स करून आपण इथं मेथी मटार मलाईची भाजी बनवत आहोत. फार सुंदर ही भाजी होते, अगदी क्रीमी, टेस्टी आणि त्याचबरोबर अगदी हॉटेल स्टाईल किंवा हॉटेलमध्ये जसं आपण मटार खातो त्याच पद्धतीने ही भाजी होते. चला आता वेळ न घालवता आपल्याला साहित्यकृती पाहिजे आहे. इथे 1/2 किलो मटार मी घेतलेले आहेत आणि हे मटार गरम पाण्यामध्ये थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला भाजीसाठी लागणारे मसाले पहा. 10 ते 15 काजू, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक छोटासा कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. गरम मसाल्यामध्ये आपण 1 दालचिनीचा तुकडा, 4 मिरी दाणे, 4 लवंग आणि 1 हिरवी वेलची घेतलेली आहे. आणि हे सगळे मसाले एक 5 मिनटासाठी आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. आणि एवढ्या मसाल्यामध्ये आज आपण मेथी मटार मलाई बनवत आहोत. इथं मेथी घेतलेली आहे मी. 1 वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत. पहा इथं 1/2 किलो मटार दाण्याला मला 1 वाटी गच्च भरून मी मेथी घेतलेली आहे. मेथीची पानं घ्या फक्त, देठं घेऊ नका. आता इथं आपला मसाला छान शिजलेला आहे आणि हा मसाला मी गाळणीने गाळून घेतलेला आहे. आता हा गाळलेला मसाला आपल्याला मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि एवढ्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही ही मेथी मटार मलाई बनवता, अगदी हॉटेलपेक्षाही भन्नाट चवीची आपली भाजी होते. मेथीचा कडवटपणा, त्याचबरोबर वाटाण्याचा गोडसरपणा असं ह्या भाजीचं कॉम्बिनेशन होतं. पहा इथं हे वाटाणेही आपले छान शिजलेले आहेत. पाहू शकत असाल तुम्ही. अगदी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 1-5 मिनटासाठी हे आपण मटार उकळून जर घेतले तर छान असे मऊसर होतात. आता इथं आपला पेस्टही ह्या मसाल्याची पेस्ट करून झालेली आहे. पहा इथं जो मसाला मी घेतला होता, 10 ते 15 काजू घेतल्यामुळे या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि भाजी चवीलाही फार छान होते. आता इथं आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे. ह्या भाजीला तेल न वापरता तुपाचा वापर करा आणि तुपावरती जेव्हा तुम्ही ही भाजी बनवाल फार छान चवीची होते. तूप नसेल तर तुम्ही इथं बटरचा वापर करू शकता, पण बटर किंवा तुपामध्ये ही भाजी बनवा, अगदी हॉटेलच्या चवीची भाजी होते. आता 2 चमचे तुपावरती आपल्याला ही जी मेथी आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती मेथी परतून घ्यायची. पूर्णपणे मेथीचा ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे. पूर्ण ही जी मेथी आहे ही चांगली आपल्याला तुपामध्ये एकदम सुक्की कोरडी करून घ्यायची आहे. बरं ती कशासाठी? कारण मेथीला कडवटपणा असतो आणि मेथीचा कडवटपणा कमीत कमी होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे तुपामध्ये ही मेथी भाजून घ्यायची. पाहू शकत असाल तुम्ही, चांगली अशी खरपूस मेथी भाजून घ्या. जास्ती करपवू नका किंवा हे पहा, करपवायची नाही आहे मेथी आपल्याला. गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती पूर्णपणे त्याचं पाणी आटेपर्यंत ही मेथी परतून घ्यायची. कशा प्रकारे परतायची मी ते तुम्हाला दाखवते. छान अशी भाजून घ्या तुपावरती, म्हणजे आपल्या भाजीमध्ये तिचा कडवटपणा कमीत कमी लागतो. जवळजवळ पूर्णपणे कडवटपणा मेथीचा कमी होतो. त्यासाठी मेथीच्या काड्या न घेता फक्त पानं घ्या आणि पानं बारीक चिरून घ्या, म्हणजे मेथी भाजीमध्ये कडू लागत नाही. पुन्हा एकदा आपण 1 चमचा तूप आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे आणि याच्यावरती ही भाजी फोडणीला टाकूया. पहा इथं 1 चमचा तूप, 1 चमचा बटरवरती आपल्याला जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची, ती पेस्ट आपण इथं छान अशी परतून घ्यायची आहे. 1-2 ते 3 मिनटासाठी आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची. बरं याच्यामध्ये काजू पेस्ट असल्यामुळे हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर मग काय होतं, कढईच्या तळाला लागण्याचा संभव असतो. म्हणून सतत तुम्ही ही पेस्ट हलवा. अगदी 2 ते 3 मिनटासाठी फक्त परतून घ्यायची आपल्याला ही. आता याच्यामध्ये मी 2 चमचे दुधावरची साय घेत आहे. आता आपण मेथी मटार मलाई म्हटलं तर इथं मलाईचा हा वापर होणार. 2 चमचे मी दुधावरची साय घेते. तुम्हाला इथं फ्रेश क्रीमही वापरू शकता. तर इथं पहा 2 चमचे मी तूप घेते. तूप घेतल्यानंतर ह्या भाजीचं जे टेक्स्चर आहे हे एकदम क्रीमी येतं आणि भाजी चवीला अप्रतिम होते. आता याच्यामध्ये आपण हे जे मटार घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये हे मटार आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी मी सांगितल्याप्रमाणे मऊ करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा असे मऊसर किंवा जेव्हा तुम्ही शिजवून घेता तेव्हा ह्या भाजीमध्ये मटार जास्ती शिजवण्याची गरज पडत नाही. आता हे मटार घालून पूर्णपणे एकसारखा हा आपल्याला
मसाले आणि हे मटार एकसारखं करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तिखट म्हणाल तर याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि त्याचबरोबर खडे मसाले घातल्यामुळे, मिरं वगैरे घातल्यामुळे ह्या भाजीला छान असा तिखटसरपणाही येतो. तिखट, गोड, थोडीशी कडवट अशी ही भाजी सुंदर चवीची होते. आता इथं मी काय केलं, जे आपण मसाले गाळून घेतले होते ते पाणी इथं भाजीसाठी वापरलं आहे. मसाल्याचं जे पाणी आहे ते टाकून न देता तुम्ही त्याचा इथं भाजीसाठी वापर करा. थोडंसं गरम करा ते पाणी आणि जर थंड झालं असेल तर गरम करा आणि गरम पाण्याचा इथं भाजीसाठी वापर करा. पहा इथं हे पाणी मी भाजीसाठी घेतलेलं आहे आणि 1-2 ते 3 मिनटासाठी ही भाजी आपल्याला उकळून द्यायची. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि भाजी उकळून द्यायची. आता या ठिकाणी जर तुम्हाला काजूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही मगज बी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर करा. शेंगदाण्याची सालं काढून घ्या, खरपूस शेंगदाणे भाजा आणि त्याचा वापर करा. पण शेंगदाणे वापरल्याने थोडासा भाजीचा कलर बदलला जातो. त्यामुळे इथं काजू, मगज बी किंवा शेंगदाणे असं तुम्ही वापरू शकता. पहा इथं 1-2 ते 3 मिनटं भाजीला उकळी आली की आपण जे भाजून घेतलेली मेथी आहे, आपली परतलेली मेथी ती घेऊया. सगळ्यात शेवट आपल्याला इथं मेथीचा वापर करायचा आहे. सुरुवातीला मेथी घालू नका. तुपावरती मेथी भाजल्यामुळे ह्या भाजीला तुपाचा तर स्वाद येतोच, पण कडवटपणाही बराचसा कमी होतो. तर पहा इथं आता हे पूर्णपणे आपली भाजी तयार झाली आहे. छान अशी 2 ते 3 मिनटासाठी उकळून द्यायची. लक्षात ठेवा ही भाजी जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते, म्हणून सुरुवातीला थोडंसं पाण्याचं प्रमाण याला जास्ती ठेवा. सुंदर अशी चवीची ही भाजी झालेली आहे आपली. आता मी मीठ तर चवीनुसार घातलेलं आहेच, पण एक अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे. साखरेमुळे ह्या भाजीला गोडसरपणा येतो आणि चवीला फार छान होते आणि चव बॅलन्स होते. मेथीचा कडवटपणा कमीत कमी ह्या भाजीला लागतो. म्हणून काय करायचं, आपल्याला थोडीशी अर्धा चमचा साखर घ्यायची आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला चालत असेल तर घ्या, नाही घेतली तरीही ही भाजी चवीला फार छान होते. आणि अशा पद्धतीने आपली मेथी मटार मलाई तयार झाली आहे. पुन्हा एकदा आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये मलाई घेऊया, दुधावरची साय, आणि सुंदर अशी चवीची ही भाजी आपण सर्व करणार आहोत. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी करून पाहिली, खाऊन पाहिली तर रेसिपी फार सुंदर होते ही. आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीबरोबर आपण पुन्हा भेटत राहू. पाहू शकत असाल तुम्ही, भन्नाट चवीची, अगदी हॉटेलच्या चवीची मेथी मटर मलाई आपली तयार आहे. झटपट होणारी भाजी आहे आणि चवीला अप्रतिम होते. आता आपण सर्व करूया. पहा इथं गरमागरम ही भाजी तुम्ही रोटी, नान, पराठ्याबरोबर सुंदर लागते. जिरा राईसबरोबर ह्या भाजीचा स्वाद आणखीन लागतो. अशा पद्धतीने ही भाजी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अगदी छान गरमागरम आपली मेथी मटार मलाई तयार आहे मंडळी. भाजी ट्राय करून पहा. मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. धन्यवाद मंडळी.